राधे राधे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला, एअरपोर्टच्या बाहेरच्या साईडला आणि तलावाकडे. तर आता बघा, म्हणून एअरपोर्टला जायचं आहे म्हणून तन्वीचे कामं बघा कसे पटापट कामं चालू आहे आणि वातावरण पण मस्त आहे. तर भेटूया एअरपोर्टच्या परिसरामध्ये. बॅक साईड आहे एअरपोर्टची, बघूया, दाखवतो मी तुम्हाला कसं आहे आमच्याकडचं एअरपोर्ट. तर पप्पानी प्रॉमिस पूर्ण केला, विमानतळावर घेऊन जायचा आणि तिकडे तलावाकडे घेऊन जायचा आणि पाणीपुरी खायचा. हे बघा, तर आता आम्ही एअरपोर्टच्या बॅक साईड कडे चालले. हे बघा, याला आमचं शेत. आता याला आमचं शेत. हे बघा, चाललो आता आम्ही विमानतळाच्या दिशेने. चालू झाला विमानतळाचा रस्ता. हे बघा, ही एअरपोर्टची मागची बाजू आणि हे एअरपोर्टच्या बिल्डिंग आहेत. याच्यात चालतं त्यांचे जे इंटरनली काम आहे, कारण तो प्रोहिबिटेड एरिया आहे, आपण तिकडे जाऊ शकत नाही, म्हणून बाहेरूनच शूटिंग करावी लागते. आणि हा पूर्ण असा एअरपोर्टच्या जंगलाचा भाग आहे. हे बघा, ही जी भिंत दिसते ही विमानतळाची भिंत आहे. इथून अशी पूर्ण पुढे जाऊन रोडाच्या साईडला येते ती. बघा मित्रांनो, विमान पूर्ण आमचं गाव दिसतंय, कुसुंबा गाव. पूर्ण इकडे डाव्या हाताला इकडे कुसुंबा गाव आहे आणि इकडे MIDC हा मनारखेडाचा तलाव आणि हे इकडे मनारखेडा. इकडे कशाची शाळा. काय करते मस्त हवा खात, कितकं भारी दिसत इकडनं. मस्त ये का, छान वाटतं एकदम. हा, हो खूप आहे. मी सांगेन तेव्हा. बाई काय करताय आता पावतळी. काय रे वो, काय दे. 1, 2 आणि 3. अरे बाबा, ये वेगळंच हे बघा, हे याला आम्ही वाणी म्हणत होते भाऊ. हो, त्याचं सायंटिफिकली नाव नाही माहीत, पण याला आम्ही वाणी म्हणत होते. तसंच राहतं का ते गोल. मग आता हे तुम्ही पहिल्यांदा पाहिलं का? हो, तू पण पहिल्यांदा पाहिलं का बेटा? नाही, घरी खूप येता का? बर, त्या पायपावर पाय ठेव. चढणं इकडे पाहिजे. बगडे. तन्वी, काय वाटतंय? खूप मजा येते इकडे येऊन. मस्त थंड काय वातावरण आहे. असं आहे का? हा, मग तुला असंच आवडतं बाई ना? हो. सुट्टी उद्या पण सुट्टी मस्त. अरे बापरे, चांगलं. सुट्ट्या हे बघा एअरपोर्टचं. हे इथं आली एक चौफुल्ली. आता ही चौफुल्ली जी आहे, इथं 4 गावांची हद्द आहे. हे म्हणजे हे इकडे कुसुंबा आणि हा रस्ता इकडे जातो, असा इकडे जातोय हा चिंचोली, सरळ नशिराबाद, इकडे मनारखेडा, अशी 4 गावांची हद्द आली आहे. असं
हे आमच्या एअरपोर्टची बॅक साईड आहे. हे बघा थोडं डेव्हलपमेंट होते तर इथे आता हे सर्व अंडर कन्स्ट्रक्टेड एरिया आहे. आणि हे बघा हे माझी मुलं, तो पण व्हिडिओ बनवायच्या नादात आहे, त्याला पण व्हिडिओ बनवायचा 4 गावांची छंद आहे. आणि बघूया काय हर्ष काय वाटतं इकडे येऊन. खूप मजा पण येते आणि असं थंडगार लागते मस्त. थंडगार आवडलं वातावरण. मित्रांनो हा जो मागचा एरिया आहे पूर्ण, हा सर्व आम्ही लॉकडाऊनचे 2 महिने पूर्ण असा निसर्गरम्य वातावरणात पूर्ण आमचे जो मी ग्रुप आहे मित्रमंडळी आम्ही पूर्ण इथं घालवला होता. खूप मजा यायची. दिवस वाईट होते पण एन्जॉय खूप झाला आमचा. निसर्गाचं हे समजलं आम्हाला तेव्हा तिथं पूर्ण हा जो एरिया असा होता पूर्ण. फायनली मित्रांनो आम्ही आता एअरपोर्टहून आलो घरी आणि आता थोडासा रेस्ट करू आणि मग बघू. मित्रांनो मी तुम्हाला बोललो म्हटलं आता रेस्ट करतो, पण कशाचा रेस्ट. मी आलो, आईने मला लगेच सांगितलं भुईमुगातलं गवत फेकून दे. मग आता ते फेकायचं आहे आणि परत चालू झालं आता काम. असं असतं, रेस्ट नसतो रेस्ट. आता गवत झालं फेकून, आता चारा तोडून घेतो संध्याकाळच्यासाठी बैलांसाठी. गवत फेकून खूप दमलो, आता चारा तोडायचा आहे. असे बारीक 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 तर मित्रांनो मी आलो आता घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. राधे राधे.